माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की मकर संक्रांतीपूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा असे एकत्र हप्ते म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारच्या बहुतेक बातम्या ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती फिरत आहेत. अनेक युट्यूबर्स देखील दावा करत आहेत की 14 जानेवारीला सर्वांच्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. मोठे मोठे जे न्यूज चॅनल असतील ज्यांची मी नावं नाही घेणार, म्हणजे मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत त्यांनी देखील ही बातमी दाखवली आहे की 14 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. पण खरंच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते सरकार एकत्र देणार आहे का, ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. काय आहे या मागे सत्य की 14 तारखेला खरंच पैसे येतील का ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. पण जर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधी जाणून घ्या की आज तारीख आहे 7 जानेवारी. मी या टाइमला व्हिडिओ बनवतोय 7 जानेवारीच तारीख आहे आणि दावा असा करण्यात आला आहे की 14 जानेवारीला तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. हा, आता पहा, आतापर्यंत सरकारने काय केले, जेवढे हप्ते जमा झाले त्यामध्ये आतापर्यंत अनुभव घेतला असेल की पहिला सरकार जे आहे ते GR रिलीज करते आणि त्या GR मध्ये जेवढे पण लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्या हप्त्यासाठी किती खर्च येतो त्या निधीला पहिली मंजुरी दिली जाते आणि त्या मंजुरी दिल्यानंतरच जे आहे ते हप्ता वितरण्याला सुरुवात होते. म्हणजे पहिला GR निघतो आणि मग त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर वितरण सुरू होते. आतापर्यंत असे सुरू राहिले. तर समजा जर 14 तारखेला पैसे यायचे असतील तर किमान 9 ते 10 जानेवारीच्या दरम्यान GR येणे अपेक्षित आहे. जर 9 ते 10 जानेवारीला GR याचा प्रसिद्ध झाला तर आपण समजू शकतो की हा 14 जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते. जर 9, 10, 11 या टाइमला जर GR प्रसिद्ध नाही झाला तर समजा की 14 तारखेला तुमच्याकडे काय पैसे येणार नाहीत, ही फेक बातमी आहे. आता असा दावा का करण्यात आला आहे, कारण की आता 15 जानेवारीला तुम्हाला माहितच आहे की महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. त्यामुळे सरकार असा प्रयत्न करते की जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये 14 तारखेला पैसे जमा करावे. म्हणून या अशा प्रकारच्या बातम्या हा अंदाज असा व्यक्त करण्यात आला आहे की 14 तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. पण खरं की खोटं हे अजूनपर्यंत, म्हणजे आता मी ह्या टाइमला व्हिडिओ बनवतोय त्या टाइमला तरी मी सांगू शकत नाही, कारण आता मी ह्या टाइमला व्हिडिओ बनवतोय त्या टाइमला तरी सरकारने अशा प्रकारचा कोणताही GR प्रसिद्ध केला नाही. जेव्हा GR प्रसिद्ध होईल तेव्हा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, कारण त्याच्यावर लाडक्या बहीण योजना असो किंवा सरकारी कुठे भरती असो किंवा प्रायव्हेटमध्ये कुठे भरती असेल त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवतो. म्हणून तुम्ही त्याची जी माहिती आहे ती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण शॉर्टमध्ये देत असतो. मग तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. सो मी पुन्हा एकदा सांगतोय, जर 14 तारखेला पैसे जमा व्हायचे असतील मकर संक्रांती निमित्त तर 10, 11, 12 या 3 दिवसांमध्ये GR येणं अपेक्षित आहे. जर या 3 दिवसामध्ये GR आला, त्यामध्ये GR मध्ये लिहिलेलं असेल की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देण्यास मंजुरी मिळाली तर तुम्ही मानू शकता की हा 14 तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. जर 10, 11, 12 या 3 दिवसांमध्ये पैसे जमा नाही, जर 10, 11, 12 जर या 3 दिवसांमध्ये GR नाही आला तर समजून जा की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 14 तारखेला पैसे नाही येणार. तुम्ही लक्षात घ्या. कोणत्या ॲपवरती विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवरती मी खरी माहिती दिली जाते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा, मी त्याची नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.